माणिकराव कोकाटे यांना सत्र न्यायालयाचा तात्पुरता दिलासा, मात्र अपात्रतेची टांगती तलवार कायम। 1995 सालीच्या प्रकरणाच्या महाराष्ट्राचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना नाशिक सत्र न्यायालयाने शिक्षा सुनावली। अतिरिक्त मुख्य दंडाधिकारी यांच्या निर्णयाला कोकाटे यांनी सत्र न्यायालयात आव्हान दिले। याबाबत सत्र न्यायालयात आज झाली सुनावणी। 2 वर्षाच्या शिक्षेला न्यायालयाने अपील पिरियड पूर्ण होईपर्यंत सस्पेंड केले आणि 1 लाख रुपयांच्या जामिनावर माणिकराव कोकाटे यांना मुक्तता दिली। अपील पिरियड पूर्ण होईपर्यंत कोकाटे यांना शिक्षा करण्यास सत्र न्यायालयाकडून दिलासा, मात्र आमदार अपात्र प्रकरणी स्थगिती मिळावी यासाठी सादर केलेल्या अर्जावर उद्या सुनावणी होणार। सरकारी पक्ष उद्या आपली बाजू मांडणार, त्यानंतर कोकाटे शिक्षेला स्थगितीबाबतच्या अर्जावर सुनावणी केली जाणार आहे। प्रचलित कॅबिनेट मिनिस्टर श्री माणिकराव कोकाटे यांचं जे शिक्षा होती, शिक्षेचं जे जजमेंट होतं, ते जजमेंट आज आपण चॅलेंज केलं, अपील दाखल केलं होतं। मेहरबान सेशन्स कोर्टापुढे ते अपील निघालं। आर्ग्युमेंट झाल्यानंतर मेहरबान सेशन्स कोर्टाने अपीलाला सस्पेन्शनची ऑर्डर केलेली आहे। अपील संपेपर्यंत, म्हणजे अपीलाचा फायनल निकाल होईपर्यंत जजमेंट आणि कन्व्हिक्शनची जी ऑर्डर आहे ती सस्पेंड केलेली आहे आणि अपीलाचा निकाल होईपर्यंत दोन्ही आरोपींना, माणिकरावजी आणि त्यांचे बंधू विजयजी, या दोघांनाही जामिनावर सोडण्याचा हुकूम केलेला आहे। 1 लाख रुपयाचा जामीन मंजूर केलेला आहे। सर, आपण या केसच्या संदर्भामध्ये जे पुराव्यामध्ये लोकांची नावं आलेली होती, ती नावं घेऊन आमची केस, अपील आमच्यासाठी कसं चांगलं आहे, मेहरबान ट्रायल कोर्टाने जे ऑब्झर्वेशन जजमेंटमध्ये केलेली आहेत, ती काही मुद्दे त्यातले मी मेहरबान सेशन्स कोर्टाच्या निदर्शनास आणून दिले आणि ते मुद्द्यांच्या वरती आम्हाला अपील कसं चांगलं आहे ते मी मेहरबान कोर्टाला दाखवून दिलं। करताना आपण अपिलाबरोबरच 2 वेगवेगळे अर्ज दाखल केले होते, एक सस्पेन्शन ऑफ द सेंटेन्स आणि एक स्टे ऑफ द सेंटेन्स। तर सस्पेन्शन ऑफ द सेंटेन्स मेहरबान कोर्टाने अलाव केलेलं आहे, अपील संपेपर्यंत सेंटेन्स सस्पेंड केलेलं आहे आणि जामिनावर सोडलेलं आहे। परंतु सेंटेन्स आहे 2 वर्षाचं, ते स्टे करण्यासाठी म्हणून आज मी आर्ग्युमेंट केलं। उद्याला सरकारी वकिलांच्या आर्ग्युमेंटसाठी उद्याला ते ठेवलेलं आहे, त्याच्यावरती इंडिपेंडेंटली उद्या ऑर्डर मेहरबान कोर्ट करेल। याच्यामध्ये फरक असा आहे की डिस्क्वालिफिकेशन जे आहे 2 वर्ष किंवा 2 वर्षापेक्षा जास्त एखाद्या MLA ला किंवा मेंबर ऑफ पार्लमेंट किंवा लेजिस्लेटिव्ह असेंब्लीच्या मेंबर्सना जर 2 किंवा 2 वर्षापेक्षा जास्त शिक्षा झाली तर ते मेंबर म्हणून डिस्क्वालिफाय ठरतात। तर हे डिस्क्वालिफिकेशनसाठी स्टे ऍप्लिकेशन वेगळं दाखल केलेलं आहे। बरोबर, जर स्टे मिळाला तर ते आत्ता तरी अपील पिरियड संपेपर्यंत किंवा अपील फायनली डिसाईड होईपर्यंत त्यांचं कामकाज चालू राहील। जर स्टे मिळाला तर, आणि ती ऑर्डर उद्याला मेहरबान कोर्ट करणार आहे। आणि आता ते सस्पेंड, ते फक्त अपील पिरियड संपेपर्यंत किंवा अपील फायनली डिसाईड होईपर्यंत जी 2 वर्षाची शिक्षा केलेली आहे ती एक्झिक्यूट करू नका, एवढ्या पुरतच आहे ते। म्हणजे उद्या परत सुनावणी, पुन्हा सुनावणी होईल। स्टे ऑर्डरवरती मी आज आर्ग्युमेंट केलेलं आहे, उद्याला आता सरकारी वकील साहेबांचं आर्ग्युमेंट ऐकून घेते। जे अपील दाखल केलेलं होतं आणि अपीलामध्ये जे आम्ही 2 प्रेयर्स केलेले होते, एक सस्पेन्शनचा आणि स्टेचा, ते या दोन्ही प्रेयर्सना, दोन्ही विनंत्यांना विरोध करण्यासाठी म्हणून स्वर्गीय तुकारामजी दिघोळे यांच्या कन्या स्वतः ऍप्लिकंट हजर झाल्या होत्या आणि त्यांनी हे ऑब्जेक्शन घेतलेलं होतं की आम्हाला स्टे देण्यात येऊ नये। परंतु मेहरबान कोर्टाने त्यांचं सगळं म्हणणं ऐकून घेऊन आत्ता ह्या स्टेजला त्यांचं म्हणणं ऐकून घेता येणार नाही असा निर्णय दिलेला आहे। सर, आपण एवढंच होतं की आत्ता ह्या स्टेजला त्यांना ऑब्जेक्शन घेण्याचे अधिकार नाही आहेत, कारण त्या काही फिर्यादी नव्हत्या किंवा त्यांचा साक्षीदार म्हणून त्या ट्रायल कोर्टापुढे त्यांचा साक्षीदार म्हणून तपासलेलं पण नाहीये। त्यामुळे आत्ता त्यांना अधिकार नाही ह्या स्टेजला। दिस इज प्रिलिमिनरी स्टेज, अजून सरकार पक्षाला पण नोटीस निघालेली नाही। ते निघायच्या आधीच कोणीतरी स्वतःहून अपियर होत आहे, तर त्याला माझं ऑब्जेक्शन होतं। स्टार न्यूज साठी मोहसिन पठाण।